नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, एखादं काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आली की आपण सहजच म्हणतो, हे काम मी उद्यापासून नक्की करणार. मग अभ्यास करायचा असो, पुस्तक वाचायचं असो, खोली आवरायची असो किंवा एखादी चांगली सवय लावायची असो, आपण अनेकदा म्हणतो उद्यापासून नक्की. पण गंमत अशी आहे मुलांनो, उद्यापासून ठरलेल्या कामाचा प्रारंभच होत नाही. उद्याचा दिवस आजचा होऊन जातो. मग मला सांगा मुलांनो, एखादं चांगलं काम करण्यासाठी आपण उद्याची वाट का पाहिजे? मुलांनो, आजची गोष्ट आहे उद्याची वाट पाहणाऱ्या मुलाची, जो प्रत्येक चांगल्या कामासाठी सतत एकच वाक्य म्हणायचा, उद्यापासून. पण मुलांनो, एका छोट्या प्रसंगाने त्याला जाणवलं की बदलाची सुरुवात उद्यापासून नाही तर आजपासून करायची असते. चला तर मग मुलांनो, या मुलाच्या आयुष्यात झालेल्या बदलामुळे तो आजचं काम आजच करू लागला. अशा या वर्तनात बदल झालेल्या मुलाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे उद्यापासून मी. मुलांनो, एका छोट्याशा गावात वैभव नावाचा एक मुलगा राहत होता. वैभव हुशार होता, पण त्याचं वर्गातील एकाही मित्राबरोबर जमत नसायचं. सतत तो भांडण करायचा. ही त्याची एक सवय सगळ्यांना त्रास देत होती. तो प्रत्येक चांगल्या कामासाठी एकच वाक्य म्हणायचा, उद्यापासून मी नक्की करणार. आई म्हणायची, वैभव खोली आवर. तो म्हणायचा, उद्यापासून नक्की. बाबा म्हणायचे, परीक्षा जवळ आली आहे, रोज थोडा थोडा अभ्यास करा. तो म्हणायचा, उद्यापासून नक्की. शिक्षक म्हणायचे, वाचनाची सवय लाव. तो म्हणायचा, सर उद्यापासून नक्की. एके दिवशी शाळेत सरांनी एक सुंदर उपक्रम घेतला. सरांनी मोठ्या अक्षरात फळ्यावर लिहिलं, स्वातंत्र्य म्हणजे काय? सगळ्या मुलांनी आपापली उत्तरे सांगायला सुरुवात केली. कोणी म्हणालं, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. कोण म्हणतं, आपण स्वतंत्रपणे जगतो. वैभव शांत बसला होता. सरांनी त्याला उभा केला आणि विचारलं, वैभव, तुझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे काय? वैभव काही क्षण विचारात पडला आणि तो म्हणाला, सर, आपल्या मनाला योग्य वाटतं ते करता येणं म्हणजे स्वातंत्र्य. सर हसले. बरोबर वैभव, पण त्यासोबत एक गोष्ट महत्वाची आहे, जबाबदारी. वैभवला हे वाक्य मनापासून आवडले. सर पुढे म्हणाले, आपल्याला अभ्यास करायचा की नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे, पण अभ्यास न केल्याचा परिणाम स्वीकारण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. मुलांनो, आपल्याला कचरा कुठे टाकायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे, पण शाळा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. मित्रांशी कसं बोलायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे, पण दुसऱ्याच्या मनाला दुखवणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. वैभव एकटक सरांकडे पाहत होता. त्या दिवशी घरी गेल्यावर त्याने आपली वर्गखोली आवरली. आई आश्चर्याने म्हणाली, आज काय झालं? वैभव हसला आणि म्हणाला, आई, आजपासून मी उद्यापासून म्हणणं बंद केलंय. आईने विचारलं, मग? वैभव म्हणाला, जे चांगलं काम करायचं आहे ते उद्यापासून नाही तर आजपासून. त्या दिवसापासून वैभवमध्ये हळूहळू बदल होऊ लागला. तो रोज थोडं थोडं वाचू लागला, पाण्याची नासाडी थांबवू लागला, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवू लागला, मित्राला अडचण आली तर त्याला मदत करू लागला. एके दिवशी सरांनी विचारलं, वैभव, तुला बदलायला काय कारणीभूत ठरलं? वैभव हसला आणि म्हणाला, सर, मला समजलं की स्वातंत्र्य म्हणजे फक्त मला जे वाटेल ते करणे नाही. स्वातंत्र्य म्हणजे एक गोष्ट करण्याची संधी आणि ती योग्य रीतीने करण्याची जबाबदारी. सरांनी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, शाब्बास वैभव, आता तू फक्त स्वतंत्र मुलगा नाहीस, तू जबाबदार नागरिक होण्याच्या वाटेवर चालला आहेस. मुलांनो, आजची गोष्ट थोडी वेगळी आहे ना? आपण काल स्वातंत्र्य दिन साजरा केला, तिरंगा फडकवला, राष्ट्रगीत म्हटलं, देशभक्तीची गाणी ऐकली, पण आजपासून त्या स्वातंत्र्याचा अर्थ कृतीत दिसायला हवा बरं का? आजपासून एखादं चांगलं काम करायचं असेल तर उद्यापासून म्हणू नका. मनात म्हणा, आजपासून. आजपासून थोडं वाचूया, आजपासून स्वच्छता ठेवूया, आजपासून झाडांची काळजी घेऊया, आजपासून मित्रांना मदत करूया, आजपासून आई बाबांचा आदर करूया,
आणि आजपासून स्वतःला एक चांगला नागरिक बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि मुलांनो, आजची गोष्ट संपवताना माझ्या मनातली एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. देश बदलण्याची सुरुवात मोठ्या घोषणाने होत नाही, ती एका छोट्या मुलांच्या आजपासून मी या निर्णयाने होते. मुलांनो, उद्या भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, उद्याची वाट पाहू नका. चांगल्या कामाची सुरुवात आज आणि आजच करा. धन्यवाद.